अनेक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। गडचिरोलीमधील सुरजागडमध्ये इस्पात स्टील प्लांटचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। या प्रकल्पामुळे 7,000 जणांना रोजगार मिळणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते याचं भूमिपूजन करण्यात आलंय। तर गडचिरोलीमध्ये इस्पात कंपनीच्या स्टील प्लांटचं भूमिपूजन करण्यात आलं। यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक असेल। 80% स्थानिकांना त्यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे। देशातील 30% पोलाद उत्पादन गडचिरोलीमधून होणार आहे। चामोर्शीतही 35,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। 20,000 रोजगार निर्मिती त्यामुळे होणार आहे। नव्या प्रकल्पांमुळे गडचिरोलीची ओळख उद्योगनगरी अशी होणार आहे। गडचिरोलीला आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे। हे दोन्ही तयार झाल्यानंतर देशाच्या 30% उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये होईल। इतकी मोठी कॅपॅसिटी या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उभी राहते। जे यांच्यासोबत एमओयू होतात त्या एमओयू मध्ये 80% स्थानिकांना रोजगाराची अटच आम्ही टाकली आहे। त्याशिवाय पुढची मान्यताच आम्ही यांना कोणाला देत नाही। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया।